छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाच्या सरी बरसतात। काही भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। वर्ध्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे, तर निम्न वर्धा धरणाचे 5 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत। आर्वी तालुक्यामध्ये उमरी आणि देहेगाव गोंडी इथं जलाशय 100% भरले आहेत। वसई विरारमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आणि यामुळे सखल भागांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। संकेश्वर नगर ते गालानगर, राजनगर, शिर्डीनगर आणि सेंट्रल पार्क, मजेटिया पार्क या ठिकाणी पाणी भरलं आहे। छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला आहे, तर पिकांसाठी पोषक हवामान असून मागील 2 दिवसांपासून रिमझिम सरी कोसळतात। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नवी मुंबईत सुद्धा पहाटेपासूनच अतिमुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे, तर गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पहाटेपासून जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखोल भागांमध्ये पाणी साचलंय। भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। नदी नाले ओढे ओसंडून वाहू लागलेले आहेत, तर सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पाणी तुंबण्याच्या सुद्धा घटना घडतात। जागोजागी पाणीच पाणी आहे। रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला, तर जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। खोपोली शहराच्या काही भागांमध्ये पावसाचं पाणी साचलंय। पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तरीही अजून धोका पातळी गाठलेली नाहीये। जुन्या विहिरी पुलावरून पाणी वाहू लागलंय। आज संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचा अलर्ट आहे। गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। नागपूर, वर्धा, अमरावतीमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। पुढील 24 तासात विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट आहे।